मित्रांनो, मागील भागात आपण बखर म्हणजे काय आणि कोणत्या बखरी लिहिलेल्या आहेत ते पाहिले. व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. या भागात आपण शकावली, मेस्तके आणि आज्ञापत्र याबद्दल माहिती घेणार आहे. काही मराठा घराण्यात एखाद्या शक संवत्सरातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याची पद्धत मुस्लिमांकडून रूढ झाली. घडलेल्या घटनेचे थोडक्यात वर्णन व त्यांच्या तारखांचा शकावलीत उल्लेख असतो. या तारखा शकात नोंदवलेल्या असतात. वासी बेंद्रे यांनी नमूद केले आहे की शकावलीमुळे बखरीतील माहिती, तारखा, वार यात विसंगती आहे का हे पाहता येते व एखाद्या घटनेचा स्थल काल निश्चित करणे सोपे जाते. यात सामाजिक, राजकीय व आर्थिक महत्त्वाच्या नोंदीही केलेल्या असतात. त्यामुळे हे इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. या शकावल्या पुढील प्रमाणे आहेत. सर्वात महत्त्वाची शकावली म्हणजे जेधे शकावली. जेधे घराण्यातील दप्तरात ही शकावली सापडली. त्यात औरंगजेबाच्या जन्मापासून ते 1691च्या जिंजीच्या वेढ्यापर्यंतच्या जवळजवळ सर्व मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे. शिवजन्माची तिथी शके 1551 फाल्गुन वद्य त्रयोदशी शुक्ल संवत्सर म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 अशी दिली आहे. या शकावलीतील बऱ्याच घटनांच्या नोंदी अचूक आहेत. शिवाजी महाराजांशिवाय संभाजीराजे व राजाराम महाराज यांच्या चरित्रातील अनेक घटनांची नोंद आढळते, पण त्यात अनेक दोष आहेत. यानंतर क्रमांक लागतो तो म्हणजे शिवापूरकर देशपांडे शकावलीचा. शिवापूरच्या देशपांडे घराण्यातील दप्तरात ही शकावली सापडली. या शकावलीतील माहिती व जेधे शकावलीतील माहिती यात बरेच साम्य आहे. या शकावलीतील शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना नोंदवण्यात आलेल्या आहेत. तसेच जेधे शकावलीत ज्या घटनांची नोंद आढळत नाही अशा घटना या शकावलीत आढळतात. 3 नंबरला आहे शिवापूरकर शकावली. ही शकावली देखील इतिहास लेखनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्याचा उल्लेख जेधे शकावलीत कुंजरगड असा केला आहे, त्याचा उल्लेख शिवापूरकर शकावलीत कुरंगेस असा आढळतो. या शकावलीत 1648 ते 1681 या काळातील महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. यातील बऱ्याच नोंदी विश्वसनीय मानले जातात. यातील बहुतेक नोंदी शिवाजी महाराजांबद्दल असून शेवटच्या 9 नोंदी छत्रपती संभाजीराजांविषयी आहेत. याशिवाय इतर शकावलींमध्ये शहाजीकालीन शकावली, राज्याभिषेक शकावली, शिवनिधन शकावली, कुंदगोळ देसाई शकावली, दास पंचायतन शकावली आणि गदाधर प्रल्हाद शकावली यांसारख्या शकावली देखील मराठा इतिहासाची उपयुक्त साधने आहेत. आपटे व दिवेकर यांनी संपादित केलेल्या शिवचरित्र प्रदीप या ग्रंथात अनेक शकावल्यांचे संकलन केले आहे. शकावलीमध्ये जसा तारखांचा उल्लेख असतो त्याच सारखे आणखी एक साधन म्हणजे मेस्तके. इतिहासकालीन जमा खर्चाचे महत्त्व सांगणारे आणि जमा खर्चाच्या पद्धती विशद करणारे ग्रंथ मेस्तके या नावाने प्रसिद्ध आहेत. यादव काळामध्ये मेस्तके लिहिण्याची पद्धत सुरू झाली असावी. मेस्तकांवरून ऐतिहासिक घटना समजू शकत नाहीत, पण शिवकालीन आर्थिक व्यवहार पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी मेस्तके उपयुक्त आहेत. त्या व्यतिरिक्त कारखाने आणि किल्ले यांची व्यवस्था समजावून घेण्यासाठी मेस्तकांचा काही प्रमाणात उपयोग होतो. आणखी एक महत्त्वाचे व सर्वज्ञात असलेले साधन म्हणजे आज्ञापत्र. रामचंद्रपंत अमात्य यांनी 1716च्या सुमारास लिहिलेला आज्ञापत्र हा राजनीतीविषयक ग्रंथ छत्रपती शिवाजी राजांची राजनीती आणि राज्यव्यवस्था समजावून घेण्यास अतिशय उपयुक्त आहे. शिवाजी महाराजांच्या कुशल राजनीतीचा व उत्कृष्ट प्रशासनाचा पुढील वारसांना आदर्श म्हणून परिचय व्हावा यासाठी या ग्रंथाची निर्मिती झाली. शिवकाळातील राजनीती, प्रशासन, कल्याणकारी राज्याची धोरणे, किल्ल्यांची प्रशासन व्यवस्था, आरमार व पायदळाची लष्कर व्यवस्था, महसूल खाती, वतनदार, सावकार व शिवाजी महाराजांची धार्मिक धोरणे अशा विविध विषयांसंबंधी आज्ञापत्रातून मिळणारी माहिती शिवकालीन इतिहासासाठी महत्त्वाची आहे. आज्ञापत्र हे केवळ राजकीय घटनांचे वर्णन करत नाही, तर शिवाजी महाराजांच्या राज्याची उभारणी ज्या उदात्त तत्वांवर झाली, ती तत्वेही त्यात अंतर्भूत आहेत. थोडक्यात शिवकालीन राज्यव्यवस्थेचे मर्म समजावून घेण्यासाठी आज्ञापत्र हे शिवकालविषयक उत्कृष्ट प्रतीचे साधन मानले जाते. तर ही होती आजच्या एपिसोडमधील शकावली आणि इतर काही ऐतिहासिक साधनांविषयीची माहिती. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण युरोपीय लोकांनी महाराजांविषयी जी काही पुस्तके लिहिली आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.